हॅलो मित्रांनो, जून महिना कोरडा गेला. पुणे मुंबईकर पाण्यासाठी चिंतित होते आणि अचानक जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये निसर्गाने रंग बदलला. चला बघूया महाराष्ट्रातल्या मान्सूनची आजची स्थिती आणि उद्याचा इशारा काय आहे. तर मित्रांनो, या वर्षी मान्सून 23 जूनला महाराष्ट्रात पोहोचला, पण जूनभर पावसाने पाठ फिरवलेली होती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात जून अखेर पाणीसाठा खूपच कमी होता. नागरिकांना कपातीची भीती होती. तर मित्रांनो, जुलैची सुरुवात मोठा दिलासा देऊन जाणारी ठरली. मुंबईच्या 7ही धरणातला पाणीसाठा थेट मित्रांनो 9.41% पोहोचलेला आहे आता सध्या. तर मित्रांनो, पुण्यातल्या खडकवासला साखळीतल्या पानशेत वरसगाव धरणात फक्त 24 तासात 102 दशलक्ष घनफूट पाण्याची भर पडलेली आहे आणि लोणावळ्याचं भुशी धरण तर ओव्हरफ्लो झालेलं आहे. एका दिवसात तिथे 116 मिलीमीटर पाऊस कोसळलेला आहे. आणि आज मित्रांनो 5 जुलै रोजी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मुंबईच्या मित्रांनो BMCच्या आकडेवारीनुसार बांद्रा परिसरामध्ये तब्बल 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर विक्रोळीत 143, परळमध्ये 141 आणि घाटकोपरमध्ये मित्रांनो 136 मिलीमीटर पाऊस पडला. पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर कोल्हापूर घाटमाथ्यावरही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर धुळे नंदुरबारला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, यासोबतच विदर्भातही अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने उद्या मित्रांनो 6 जुलैपर्यंत घाटमाथ्यावर रेड अलर्ट कायम ठेवलाय. म्हणजे पुणे, साताऱ्याकडे अतिवृष्टीचा धोका अजून टळलेला नाही. बंगालच्या उपसागरातलं कमी दाबाचं क्षेत्र आणखी सक्रिय होणार असल्याचं आणि झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तर मित्रांनो, जूनने धोक्याची घंटा वाजवलेली होती, जुलैने दिलासा दिला आणि आता पुढच्या 48 तासामध्ये निसर्ग आणखी एक कसोटी पाहणार आहे. तुमच्या भागात आज पाऊस कसा पडला कमेंटमध्ये नक्की सांगा.